चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहं स च मम प्रियः। चालू असणाऱ्या या नाम महोत्सवाचं प्रयोजन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीचा आहे। या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्गुरू श्री जोग महाराजांबद्दलचा आदरभाव श्रद्धाभाव वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींनी यथायोग्य पद्धतीने वर्षभर प्रकट केलेला आहे। अनेक सप्ताह या वर्षभरामध्ये जोग महाराजांच्या पुण्यतिथीचं शताब्दी वर्ष म्हणून संपन्न झालेले आहेत। त्या सर्व सप्ताहांमध्ये चालू असणारा हा उत्सव हा प्रमुख उत्सव आहे। या निमित्तानं जे काही कार्यक्रम संपन्न होणार आहेत आणि सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथाभजन, सकाळचं कीर्तन, रामकथा आणि त्याचाच एक भाग म्हणून सद्गुरू श्री जोग महाराजांचं चरित्र या निमित्तानं आपल्याला विचारात घ्यायचं आहे। जोग महाराजांचं चरित्र 7 दिवसामध्ये रोजच्या 1.5 तासात किती सांगणं होईल आणि कसं आवरता येईल हा जरी प्रश्न असला तरी संपूर्ण आयुष्य जरी दिलं तरी जोग महाराजांचं चरित्र तसंही सांगून होणारच नाही आहे। नाहीतरी त्याचा संकोच करूनच जर ते विचारात घ्यायचं असेल तर त्याचा अधिकाधिक संकोच करून आपल्याला त्याचा विचार करता येईल। आणि म्हणून ज्या काही तोडक्या मोडक्या शब्दामध्ये मला ते मांडता येणं शक्य आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न करतोय। तसंही एरवी रोज कीर्तन प्रवचन करणारी आपण सगळीच मंडळी आहोत, व्याख्यानही करतो। एरवी बोलताना, एखादं व्याख्यान देताना, प्रवचन कीर्तन करताना बऱ्याच वेळेला आपला शब्दसंग्रह, आपलं शब्द पांडित्य हे पुन्हा पुन्हा प्रकट केलं जातं। परंतु कीर्तन प्रवचन करताना, व्याख्यान करताना एरवी जरी भाषा प्रभू म्हणवलं गेलो असलो तरी सुद्धा जोग महाराजांच्या चरित्र सांगण्याच्या बाबतीत मात्र आपल्यासारखे शब्द दरिद्री कोणी नसेल। जिथं सगळ्या शब्दांची सांगता होते तिथून जोग महाराजांचं चरित्र सुरू होतं। ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेत जर बोलायचं झालं तर वाचा जेथ विसवे ते साधू कथा। संतांची कथा सांगत असताना, साधूची कथा सांगत असताना आपली वाचा बंद पडते। काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे हे म्हणावं लागतं। आम्ही किती प्रयत्न केले म्हणजे आमच्या मुखातून ते वर्णन, ते चरित्र प्रकट होईल, त्या संतांचं वर्णन होईल हे सांगता येत नाही। शिवमहिम्नामध्ये ज्या पद्धतीनं सरस्वतीला कल्पवृक्षाची लेखणी करून देऊन जर तिला पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई करून दिली तरी जसं भगवंताचं वर्णन होणं शक्य नाही, त्याच पद्धतीनं आपल्या बुद्धीनं वाटेल ते केलं तरी जोग महाराजांचं चरित्र शब्दशः, अक्षरशः आणि भावपूर्ण अशा पूर्णपणाने प्रकट होईल
असं होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाचा जेथ विसवे वाचा थांबते. काय बोलायचं, कसं बोलायचं हा प्रश्न असतो. कारण वाणीची प्रवृत्ती तिकडच होते जे कार्यरूपाला आलेलं आहे, जे दृश्य रूपाला आलेलं आहे. अदृश्य तत्व ज्या वेळेला जगताच्या कल्याणापोटी म्हणून दृश्य रूपाला येतं तेव्हा ते शब्द कक्षेच्या बाहेरच असतं. जोग महाराजांचा अवतार हा तसाच आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर, आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. वास्तविक ते अमूर्त तत्व आहे. करुणा त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाली आणि त्या करुणेला मानवी आकार मिळाला. तो आकार म्हणजे सद्गुरू जोग महाराज आहे. आमची वाचा थांबते. प्रज्ञावेली वेल्हाळ असेल, पण इथं मात्र केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा ऐसा कवणे वासू कापुरा सुवासुदेव. चंदना ते कायसेनी चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी ऐसे श्री गुरुचे महिमान. अकळिता के असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले. एरवी बुद्धी आम्हाला मदत करत असेल तरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल का. 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले. मस्तक चरणी ठेवी तसे हेच शेवटी म्हणावं लागतं. पण संतांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या पद्धतीनं आपली वाचा का विसावते याचं चिंतन करत असताना कालिदासाने एके ठिकाणी असं म्हटलंय, महिमानम यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तद शक्त्यावा न गुणानाम इयत्तया. कालिदास असं म्हणतात की या साधूंचं वर्णन करत असताना आमची वाणी बंद पडते. ती का पडते. महिमानम यद उत्कीर्त्य यांचं महिमान गाता गाता तव संह्रियते वचः वाचा शांत होऊन जाते. कशामुळे. केवळ त्यांच्याबद्दलचं बोलणं आता संपलं, त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही राहिलं नाही म्हणून आमची वाचा थांबत नाही. मग कशामुळे थांबते. श्रमेण तद अशक्त्यावा न गुणानाम इयत्तया. त्यांच्या गुणांची इयत्ता झाली, त्यांच्या गुणांची परिसमाप्ती झाली म्हणून वाचा बंद पडत नाही. ते गुणांची अशी खाण आहेत की त्यांच्या गुणांची चर्चा करता करता शेवटी वाणीतली शक्ती संपून जाते आणि शक्तीहीन झाल्यामुळे वाचा बंद पडत असते. श्रमेण तद शक्त्यावा. ज्ञानोबा राय त्याच अर्थाने म्हणतात, वाचा जेथ विसवे ते साधू कथा. जिथं वाचा बंद पडते, वाचा थांबते, न गुणानाम इयत्तया. अरे हे संत महात्मा म्हणजे गुणांचा सागर आहे, गुणांचे निधी आहेत. आमची बुद्धिशक्ती संपून जाईल, आमची शारीरिक क्षमता संपून जाईल, आमच्या वाणीची ताकद संपून जाईल, पण त्यांचे गुण संपत नाहीत. आणि म्हणून संत आणि परमात्मा यांचं वर्णन करताना कोणत्याही अर्थाने अर्थवाद चालत नाही असं भागवत रामायणादी ग्रंथामधून आपल्याला जे पाहता येतं ते याच अर्थाने. तिथे अर्थवाद चालत नाही. कसा अर्थवाद लावणार. भगवंताचं वर्णन करताना कसा अर्थवाद लावणार. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वर्णन करताना कोणते शब्द अर्थवादात्मक होणार. होत नाहीत. ना गुणवाद होतो, ना अनुवाद होतो, ना भूतार्थवाद होतो. कोणत्याच अर्थाचा अर्थवाद तिथं प्रवृत्त होत नाही. कारण अर्थवाद ही एक सरळ संकल्पना आहे. मला त्याचं विश्लेषण करायचंच नाही आहे. अर्थवाद म्हणजे काय. एखाद्याच्या बद्दल वाढवून गुण सांगणं किंवा वाढवून निंदा करणं याला अर्थवाद म्हणतात. सोप्या भाषेमध्ये लक्षात घ्या. आपण
जे गुण जिथं नाहीत ते तिथं वाढवून सांगणं आणि जो दोष तिथं नाही त्या दोषांच्या संबंधानं निंदा करणं, या दोन्हीलाही अर्थवाद म्हणतात. अवांतर गुणदोषांची चर्चा म्हणजे अर्थवाद असतो. संतांच्या गुणांचं वर्णन करताना वाढवून वर्णन होऊ शकेल का हो? आपल्या बाबतीत वाढवून वर्णन होऊ शकतं. याची उदाहरणं पुष्कळ आहेत. मला फार सवंगही ते करायचं नाही, सामान्य पातळीवर आणायचंच नाही. कारण ज्यांची परंपरा आपण अभिमानानं मिरवतो, ज्यांचं नाव आमच्या मागे उभं आहे आणि त्या नावाचा आणि त्या उभा असण्याचा आम्हाला यथार्थ अभिमान आहे, ते आमच्या परंपरेचे मुख्य नायक, ते आपल्या परंपरेचे प्रमुख, त्यांचं चरित्र आम्हाला बघायचं असेल तर ते त्या गांभीर्यानंच बघितलं पाहिजे. फार सवंग करणार नाही मी त्याला. आपल्यापैकी एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर त्याला अनेक उपाध्या लावल्या जातात. त्याच्याजवळ नसलेला गुणही त्याला चिकटवला जातो. त्यामुळे तो अर्थवाद होऊ शकतो. उलट पक्षी तो गुण त्याच्याजवळ नसतोच तरी तो त्याच्यावर लादला जातो. विरोधे गुणवादस्यात अनुवादो अवधारिते भूतार्थवादस्तद्धानात अर्थवादस्त्रिधामतः. वेदांताने आपल्याला चिंतन सांगितलं. अर्थवाद 3 प्रकारचा आहे. एक गुणवाद आहे, एक अनुवाद आहे, एक भूतार्थवाद आहे. वस्तूंमधला विरोध बघूनही तो आरोप केला जातो, याला गुणवाद म्हणतात. विरोधे गुणवादस्यात. मीमांसेने त्याला उदाहरण दिली आहेत. आदित्यो वैयूपहा हे मीमांसेनं त्याच्याकरता दिलेलं उदाहरण आहे गुणवादाकरता. यज्ञामध्ये लाकडाचा एक खांब उभा केला जातो आणि त्याला सूर्य म्हटलं जातं, आदित्य म्हटलं जातं. वास्तविक लाकूड आणि सूर्य यांच्यामध्ये काहीच समान नाही आहे. सूर्य प्रकाश देतो, लाकूड काही प्रकाश देत नाही. सूर्यावर जगाचे व्यवहार चालतात, लाकडावर काही जगाचे व्यवहार चालत नाहीत. सूर्य देवता आहे, लाकूड म्हणजे काही लाकडाच्या अंतर्गत देवता वेगळी, लाकूड म्हणजे देवता नाही. दोघांमध्ये विरोधच आहे. पण विरोध असून सुद्धा त्या लाकडाला सूर्य म्हणणं हा झाला गुणवाद. बहुतेक वेळेला हा गुणवादच आपल्या वाट्याला येतो. नसलेला गुण त्याच्यावर लादला जातो, चिकटवला जातो. मनुष्य दान करत नाही पण फार मोठा दाता आहे म्हणतात त्याला. काही काही त्याला येत नसतं तरी सुद्धा वेदांत चूडामणी म्हणतात त्याला. नसलेलंच लादणं आहे की नाही, त्याच्यावर काहीच नसतं पण तरी त्याच्यावर ते लादलं जातं. हा गुणवाद आहे. नसलेला गुण चिकटवणं. तसं भगवंताच्या आणि संतांच्या बाबतीमध्ये कोणता गुण असा आहे की तो त्यांच्याजवळ नाही म्हणून त्यांना चिकटवला गेला? अरे जगातल्या कोणत्याही गुणांचा तुम्ही उच्चार करा, तो गुण त्या गुणनिधीमध्ये तुम्हाला सापडणारच आहे. त्यामुळे संतांचा अर्थवाद, संतांबद्दल अर्थवाद होत नाही. संत गुणनिधान आहेत. तुम्ही कराल ते वर्णन त्या गुणनिधानामध्ये कुठं गडप होईल सांगता येत नाही. काय अर्थवाद करता? मग वाचा विसावते ती कशामुळे? गुण संपले म्हणून नाही, ती थकली. आयुष्याची ताकदच तेवढी होती. आपल्याला जोग महाराजांचं चरित्र बघायचंय. हे चरित्र बघणं आपल्या बुद्धीच्या आणि शारीरिक सामर्थ्याच्या बाहेरचं आहे. हे जरी खरं असलं तरी एकच वाक्य मी फक्त बोलून जाईल. प्रयत्न न करता जमलं नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणण्याचा आनंद जास्त असतो. प्रयत्न न करता नाही हो जमत नाही मला, द्या सोडून. इकडे ना पुढे असं कर.
प्रयत्नच करायचा नाही आणि सोडून द्यायचं. भर्तृहरीने या संबंधामध्ये चांगलं वर्णन केलंय. काही वर्ग त्यांनी त्याच्यामध्ये केलेत. काही लोक प्रयत्न न करताच त्याच्या परिणामाचं चिंतन करून थांबून जातात. ते लोक नीच वर्गामध्ये येतात. दुसरा वर्ग मध्यम वर्ग आहे. तो प्रयत्न सुरू करतो आणि अर्ध्यावर सोडून देतो. आणि तिसरा उत्तम वर्ग असा आहे जो प्रयत्न करतो आणि प्रयत्नानं ते शेवटापर्यंत पोचवतो. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. विस्तार करण्याचं कारण नाही. प्रयत्न न करता हे चरित्र मी सोडून देणार नाही. मी प्रयत्न करताना प्राण देईन, पण कुठे ना कुठेतरी त्याच्या पूर्णतेच्या दिशेनं माझं एखादं पाऊल जरी पडलं तरी मला माझ्या जीवनाची धन्यता वाटेल. मान्य आहे की आपण आयुष्यभर प्रयत्न केले तरी जोग महाराजांचं चरित्र सांगून होणार नाही. पण सांगून होणार नाही म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत का? आपण आयुष्यभर खात राहिलो तरी पोट भरत नाही म्हणून जेवणच करायचं नाही का? जे खात राहिलो म्हणजे अन्नाचा विचार सांगतोय. पोट भरत नाही म्हणून जेवण बंद करायचं का? रोज सकाळी उठले की भूक लागतेच आहे, मग आता रोजच लागते, मग जाऊ दे नकोच असं म्हणून आपण अन्नाचा त्याग करतो का? आम्हाला विचार करायचा तो त्या दृष्टीने विचार करायचा. हे चरित्र आपल्याला सांगायचंय म्हणजे या चरित्राचा थोडासा विचार करणं आधी आवश्यक आहे. संतांचं चरित्र सांगावं, जोग महाराजांचं चरित्र सांगण्यामध्ये विशेष आनंद आहे. परमात्म्याच्या चरित्रापेक्षा सुद्धा संतांचं चरित्र सांगण्यामध्ये विशेषत्वानं आनंद मिळतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असं आपण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगताना म्हणतो की नाही? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मी थोडा बदल करतो क्षमा मागून, बाबा समोर आहे, क्षमा मागून थोडा बदल करतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी म्हणायचं नाही, चरित्र ते उच्चारावे केले जोगे आळंदी असं म्हणायचं. जोग महाराजांनी आळंदीमध्ये जे चरित्र केलं ते चरित्र उच्चारावं. ते चरित्राचा उच्चार मला करायचा. काय आहे हे चरित्र? चरित्र शब्दामध्ये चर हा धातू आहे. या चर धातूचे अर्थ करताना गमने, अदने, आचारे या अर्थाने चर हा धातू पुढे चालतो. त्याच्यापासून आपल्याला काही अर्थाचं निर्वचन करता येतं. विस्तार करणार नाही. गत्यर्थ धातू आहे हा. चर हा धातू गत्यर्थ आहे. गमने जो आपल्याला घेऊन जातो, जाणे या अर्थाने गमने, ज्याचं आपल्याला सेवन करता येतं, ज्याचा आपल्याला आचार करता येतो त्याला चरित्र म्हणतात. जे आपल्याला आपल्या जीवनाच्या आत्यंतिक कल्याणाकडे घेऊन जातं त्याला चरित्र म्हणा. ज्याच्याने आपलं जीवन परिपूर्ण होतं, अंतःकरणामध्ये कोणताही विकल्प आणि कोणतीही आशा शिल्लक राहत नाही त्याला चरित्र म्हणा. जे आचारवान आहेत, जो आचार आहे त्या आचाराला चरित्र म्हणा. चरित्र शब्दाचं भाववाचक चारित्र्य होईल आणि चारित्र्य शब्द आपण त्याच अर्थाने वापरतो ना. माणसाचं चारित्र्य फार चांगलं आहे म्हणजे काय? त्याचा आचार जास्त चांगला आहे, त्याचा विचार चांगला आहे, आचारा विचारामध्ये समन्वय आहे. मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम.
मनसी अन्यद वचसी अन्यद कर्मणी अन्यद दुरात्मनाम. महात्मा आणि दुरात्मा कोण याचा विचार सांगताना सांगितलं गेलं, ज्याच्या मनात जे असतं तेच वाणीतून प्रकट होतं आणि जे वाणीतून प्रकट होतं तेच आचारात प्रकट होतं, त्याला महात्मा म्हणतात. मनसी अन्यद वचसी अन्यद कर्मणी अन्यद दुरात्मनाम. मनात एक असतं, वाचेत दुसरंच येतं, करताना चौथंच करतो, तो दुरात्मा असतो. आचारे चर धातूचा अर्थ करताना उपनिषदामध्ये सुद्धा चरित्र हा शब्द ऋषींच्या संबंधानं चारित्र्य याच अर्थाने वापरला गेला. जे आम्हाला पूर्णतेकडे घेऊन जातं ते चरित्र, जे आम्हाला तृप्त करतं ते चरित्र. चरित्र शब्दाचं हे निर्वचन बघून जर आपण विचार केला तर हे काय आहे चरित्र? भागवताच्या दशमस्कंधाच्या पहिल्या श्लोकामध्ये काय वर्णन आलं? नवमस्कंधामध्ये चंद्र आणि सूर्य वंशातल्या सगळ्या राजांच्या कथा येऊन गेल्या. नवमस्कंध हा ईशानू कथा या नावाने प्रसिद्ध आहे. ते लक्षण ईशानू कथा हे लक्षण आहे नवमस्कंधाचं. हा नवमस्कंध सांगून झाल्यानंतर परीक्षित राजा भगवान शुकाचार्यांना असं म्हणतो, कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः. तुम्ही मला सोम आणि सूर्य म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या वंशाचं चरित्र विस्ताराने सांगितलं. मी ते ऐकलं, मला बरं वाटलं. काय काय दिसलं त्या चरित्रांमध्ये? परीक्षित राजा तिथं बोलताना हा शब्द वापरतो म्हणून मी तिकडे गेलोय आता. कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्ययोः. मला ऐकलं, बरं वाटलं. राज्ञांचं हे सगळे जे राजे आहेत, ज्या राजांची चरित्र तुम्ही मला सांगितलीत ती कशी होती? ती सगळी चरित्र कशी होती? राज्ञांच्या उभय वंशानाम चरितम परमाद्भुतम. चरितम परमाद्भुतम इकडं मला यायचंय. आणि म्हणून चरित्राचा विचार करताना मी थोडासा विचार या श्लोकाच्या अनुषंगाने असा करतो. परीक्षित राजाच्या प्रश्नातून आपल्याला चरित्राची व्याख्या करता येते का, हा विचार आहे थोडासा. काय सांगितलंय, विचारलंय परीक्षित राजाने, तुम्ही मला चरित्र सांगितलं, अद्भुत चरित्र सांगितलं, ते कुठून आलं? चंद्र आणि सूर्य वंशात जन्माला आलेल्या राजांचं ते चरित्र आहे. म्हणजे चरित्र कुठं निर्माण होतं? ज्याला वंश चांगला पाहिजे तर ते चरित्र निर्माण होतं. एक. दुसरा थोडासा विचार करा, नुसतं मोठ्यांच्या कुळामध्ये येऊन चालत नाही. त्याला परमाद्भुतम असं एक विशेषण दिलंय परीक्षित राजाने. नुसतं मोठ्यांच्या कुळामध्ये येऊन चालत नाही. मोठ्यांच्या कुळात पुष्कळ येतात पण कुळ बुडवायलाच येतात. त्यांची योजनाच त्याच्याकरता असते. परमाद्भुतम, परम अद्भुतम असं चरित्र निर्माण करावं लागतं. मोठ्यांच्या वंशात येणं आणि अद्भुत जीवन जगणं याला चरित्र म्हणा. कारण आपल्याकडे आत्ता जे मराठी कोश आहेत की नाही, या सगळ्या मराठी कोशांमध्ये चरित्राचा विचार करताना हेच म्हटलंय. चरित्र म्हणजे काय? चरित्र म्हणजे दुसरं, ज्याला इंग्रजीमध्ये बायोग्राफी म्हणतात पहा. इंग्रजीमध्ये त्याला बायोग्राफी असा शब्द आहे. आणि बायोग्राफी या बायो या शब्दाचा अर्थ काय होतो? तुमचं वंशानुचरित काय आहे त्याच्यावरूनच तुमचं चरित्र ठरवलं जातं. तुमचं काय कर्तृत्व आहे याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. ती बायोग्राफी आहे. शेवटी आमचा वंश काय आहे, आमच्यामध्ये काय ती गुणसूत्र आली, त्याच्यावर कुठं चरित्र ठरतं काय? आमच्याकडे अशी चरित्र आहेत. मी आता थोडा विकल्पही सांगतो. आपल्या संस्कृतीमध्ये अशी काही चरित्र आहेत की ती मंडळी चांगल्या कुळात जन्माला आली नाहीत पण तरी त्यांचं चरित्र आहे. प्रल्हाद काय चांगल्या कुळात जन्माला आले काय? असुर कुळात जन्माला आले ना, पण चरित्र आहे की नाही? आहे. अशी कित्येक आहेत. आणि चांगल्या कुळात जन्माला येऊन सुद्धा पुढं काही चांगलं काम न करणारे असेही आहेत आपल्याकडे. प्रल्हादाचंच ते सगळं चरित्र बघा. एक चांगला एक वाईट, एक चांगला एक वाईट, असंच सगळं चरित्र आहे. हिरण्यकश्यपू वाईट, प्रल्हाद चांगले. प्रल्हादाच्या पोटी आले ते काय पुढे चांगलं आहे काय? नाही. त्याच्या पुढे पुन्हा चांगलं आहे, त्याच्या पुढे पुन्हा वाईट आहे. आपल्याकडे ज्या अर्थाने चरित्र शब्दाचा विचार केला जातो त्याच्यामध्ये चरित्र म्हणजे इतिहास, एखाद्या कुळाचा इतिहास असा सामान्यत्वाने अर्थ केला जातो.
पण परीक्षित राजा जे बोलतो त्यावरून जर विचार केला तर हे लक्षात येतं की चरित्र असं कुणाचंही होत नाही. विचार करा, कुठंतरी जन्माला आला, काहीतरी जगला, कसा तरी मेला. काय चरित्र याचं? काय चरित्र? कुठंतरी जन्माला आला, आई बाप होते म्हणून जन्माला आला, काहीतरी जगला, कुठं काही हमाली केली असेल, कुठं काही केलं असेल, काही केलं असेल, त्यानंतर कसा तरी मेला, कुठेतरी रस्त्यावर पडला आणि मेला. काय चरित्र सांगणार तुम्ही त्याचं? म्हणून चरितम परमाद्भुतम, अद्भुतता काहीतरी असली पाहिजे तर ते चरित्र होतं. अद्भुतता म्हणजे प्रत्येक वेळेला चमत्कार असावेत, भिंत चाललीच पाहिजे, रेडा बोललाच पाहिजे, मेलेला उठलाच पाहिजे, गरज नाहीये. अशा चमत्कारांच्या बाबतीत तर जोग महाराजांना प्रचंड तिटकारा होता. चरित्र करणाऱ्या कोणत्याही बुवाबाजीला जोग महाराजांचं कधीही समर्थन नव्हतं, कधीच नाही. त्यांच्याही जीवनचरित्रामध्ये उगीच त्यांनी हातातून कुंकू नाही काढलं कधी, नारळातून टाचण्या नाही काढल्या कधी. वाटेल ते करता येणं शक्य होतं, सामर्थ्य होतं, पण असल्या बुवाबाजीलाच थारा नाही दिला. चमत्कृतिक जोग महाराजांचा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे 100 वर्ष विनामूल्य चालू असणारी शाळा, जी वारकरी शिक्षण संस्था या नामाने चालू आहे. अजून काय मोठं चमत्कार, अजून किती मोठा चमत्कार पाहिजे? सलग 100 वर्ष एखादी संस्था टिकून राहते, कुणाकडे याचना न करता, पदर न पसरता, अत्यंत आपुलकीनं विद्यार्थी येतात आणि तिथून बाहेर पडल्यानंतरही त्याच आपुलकीवर संस्थेवर प्रेम करत राहतात मरेपर्यंत. असा चमत्कार जगाच्या पाठीवर दाखवा, दुसरा कुठे येतो? कुठंच नाही. आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो तिथून बाहेर पडल्यानंतर शाळेचं तोंड बघत नाही पुरा. ते शिक्षक पुन्हा दिसले तर रस्त्यात नमस्कार करायला आम्ही कधी वाकत नाही. पण आम्ही किती मोठे महाराज होऊ देत, जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये टाळ घेऊन उभं राहण्यातच धन्यता वाटत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार. निरपेक्ष जीवन जगायला जोग महाराजांनी जर शिकवलं असेल तर हा जगतातला सर्वश्रेष्ठ चमत्कार मानला पाहिजे. तो विषय पुढे येईल. पण चरित्राचा विचार करताना अशा पद्धतीचं चरित्र सांगितलं जातं. त्या चरित्राचा विचार आचरण करणं, वागणं याच अर्थानं आपल्याला विचारात घ्यावा लागेल. जीवनभर केलेलं जे आचरण असतं त्याच नंतर चारित्र्य होत असतं. चरित्र म्हणजे वेगळं काही नाहीये. आपल्या चांगल्या आचरणाची इतिहासाने घेतलेली दखल म्हणजे चरित्र असतं. इतिहासामध्ये केवळ भूतकाळ सामावलेला नाहीये. इतिहास म्हणजे भूतकाळ नव्हे, म्हणजे इतिहास नाही. भूतकाळात अनेक घटना येतात, होऊन जातात, पण त्या इतिहासात जमा होत नाहीत. मग इतिहास कशाला म्हणतात? भूतकाळातली घटना कुणीतरी सांगावी लागते तर त्याला इतिहास म्हटलं जातं. त्याला मध्ये कुणीतरी सांगणारा लागतो, मध्ये कुणीतरी बोलणारा लागतो, मांडणारा लागतो, ज्याला शुद्ध मराठीमध्ये इंटरप्रिटर असं म्हणतात. मध्ये कुणीतरी एक माध्यम लागत असतं आणि ते माध्यम असल्याशिवाय तो इतिहास होत नाही. इतिहासामध्ये अनेक घटना घडून गेल्या पण आपल्याला कोणी सांगितल्याच नाही तर त्याला इतिहास कसं म्हणणार आपण? सांगणारा पाहिजे. चरित्र म्हणजे आपण केलेल्या विशुद्ध आचरणाची इतिहासाने घेतलेली नोंद म्हणजे चरित्र. ज्ञानोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र, सगळ्याच संतांची चरित्र आपण पाहतो, ऐकतो. तसं जोग महाराजांचंही चरित्र ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, तपासलं पाहिजे. गमने या अर्थावरून जर आपल्याला विचार करायचा असेल तर मी दुसऱ्याही अर्थाने ते बोलतो. एक दोन वाक्यामध्ये त्याचा समारोप करतो. मुद्दा त्याचा हा आहे की त्या अर्थाने, त्या धातुपाठाने जर आपल्याला पुढे जायचं असेल, त्या धात्वार्थाने जर पुढे आपल्याला जायचं असेल तर ही चरित्र काय करतात? ही चरित्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपलं जीवन किती विशुद्ध आहे हे तपासणारी कसोटी म्हणजे ही चरित्र असतात.
एखाद्या माणसाला असं वाटतं की आपण फार चांगले वागतो, आपल्या जीवनामध्ये कधी आपण अनैतिक कर्माचं आचरण केलेलं नाही आहे, आपण अधार्मिक बुद्धीनं कधी वागलो नाही, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी जोग महाराजांचं चरित्र बघावं, त्याच्यावर आपलं जीवन घासून बघावं, मग आपलं पितळ किती उघडं पळतं हे कळून घ्यावं. कारण आमचा जो अभिमान आमच्या आचरणाचा आहे तो याच जन्मापुरता आहे. जोग महाराजांनी संकल्प करताना सांगितलं, स्वप्नात पाप केलं नाही, या जन्मीन मागच्या जन्मीचं काय सांगता, स्वप्नात पाप केलं नाही, या जन्मीन माग म्हणजे आमच्या आचरणाचा आमचा अभिमान या जन्मापुरता आम्हाला आठवतं तेव्हापासूनच आहे. जोग महाराज म्हणतात, मी अनंत जन्मामध्ये पाप केलं नाही, माझी या सत्यवादाचे तप वाचा केली, बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही. हे जर जोग महाराजांचं म्हणणं असेल तर त्या म्हणण्यानुसार त्या आचरणानुसार मग आता आपलं आचरण तपासून पहा. गमने आम्हाला चांगल्या मार्गाकडे घेऊन जातं ते चरित्र असतं. चरित्राचा विचार आणखीनही काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येण्यासारखा आहे. चरित्र शब्दाचा विचार करताना मराठी भाषेमध्ये याला 4-5 अर्थ दिलेत. मी उगीच धावता विचार सांगतो त्याचा. चरित्र म्हणजे कृत्य, चरित्र म्हणजे क्रिया, चरित्र म्हणजे आचरण, चरित्र म्हणजे वर्तन, जे आत्ता आपण बोलून आलो. ये दशे चरित्र केले नारायणे, इथं आलेला चरित्र शब्द काय, कर्म, लीला, आचरण याच अर्था नाही की नाही. ये दशे चरित्र, इथला चरित्र शब्द पहा. चरित्र शब्द आणखीन एका अर्थाने जातो, चरित्र म्हणजे अवस्था, चरित्र म्हणजे स्थिती, याही अर्थाने तो वापरला गेला. जाणोनी चरित्र जवळीच होता, तुकाराम महाराज काय म्हणतात, जाणोनी चरित्र जवळीच होता, आली अनंता कृपा. मग कुठं होता, अरे हे काय माझ्या जवळच होता आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली, हेच माझं चरित्र आहे. त्याची कृपा म्हणजे जर माझं चरित्र असेल तर त्या कृपेनं प्राप्त होणारी अवस्था याला चरित्र म्हटलंय. चरित्र हा शब्द अवस्था या अर्थाने वापरला गेला आपल्या संत वाङ्मयामध्ये. काय चरित्र आहे हो माणसाचं, हे काय अवस्था आहे. घरा येओ पास वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोय, चरित्र झालंय, हे चरित्र झालं. आत्मबुद्धीचा भंग नाही, अनुकूलता येऊ दे, पराकोटीची अनुकूलता येऊ दे अथवा पराकोटीची प्रतिकूलता येऊ दे, अनुकूलतेनं उन्मत्त न होणं आणि प्रतिकूलतेनं निराश न होणं ही अवस्था म्हणजे ते त्याचं चरित्र. तशी अवस्था आली पाहिजे. शोककाले शुचो मात्वम हर्षकाले च मारुष अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. महाभारताने चिंतन सांगितलं, हे चरित्राचंच लक्षण आहे. अनुकूलता प्रतिकूलता सोडून दे, सध्याची चित्ताची अवस्था काय बघ, बुद्धीची अवस्था काय बघ, ही अवस्था सांगत राहणं म्हणजे चरित्र आहे. आम्हाला जोग महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायचंय. काय सांगायचंय, जोग महाराजांच्या जीवनात प्रतिकूलता आली तरी ज्ञानेश्वरीची कास सुटली नाही, चरित्र, कारण ती अवस्था आहे. अत्यंत अनुकूलता आहे. जोग महाराज काही गरीब घरामध्ये जन्माला आले नाहीत, श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले. श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले म्हणून काही त्यांनी गाड्या उडवल्या नाहीत, पैसे वाटेल तेवढे खर्च केले नाहीत, तरीही ज्ञानेश्वरीची कास सुटली नाही, अवस्था आहे, हे चरित्र. चरित्र शब्दाचा विचार करताना अजून एका अर्थाने आपल्याला विचार करता येतो. चरित्र म्हणजे पराक्रम, चरित्रम परमाद्भुतम असं जे भागवत बोलतं की नाही, तिथं पराक्रम, अद्भुतता या अर्थाने चरित्र येतो. पुष्कळ वर्णन आहेत. चरित्र म्हणजे एखाद्या विशिष्ट महत्वाच्या व्यक्तीचा आयुष्यक्रम जिथं सांगितला जातो त्यालाही चरित्र म्हणतात मराठीत. कुठे जन्मले, आता आपल्याला बघायचं ते असंच आहे की नाही, जोग महाराजांचा अवतार कुठे झाला, कुणाच्या पोटी झाला, कोण भावंड त्यांना मिळाली, त्यांचे काका कोण, घराची परिस्थिती काय होती, कुठे राहत होते, कोणत्या गावी जन्म झाला, कोणत्या तिथीला झाला, त्याच्यानंतर मग ते शिकले किती, मग त्यांनी तालीम कशी केली, मग ते अमुक अमुक तालमीचे वस्ताद कसे झाले, मग ते पुढे कसे गेले, परमार्थाचं वळण कुठून लागलं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा केला, ज्ञानेश्वरी अनुभवामृताकडे बघण्याची दृष्टी काय प्राप्त झाली, सद्गुरू कुणाला केलं,
सद्गुरू मला भेटावा असं कधी वाटलं, कोणत्या प्रसंगात असं वाटलं की माझ्यावर सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे. मग हळूहळू पुढं जाताना मग ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा वाढत गेला, ज्ञानेश्वरी आचरणातून कशी सिद्ध व्हायला लागली, मग त्यांना शिष्य कोण भेटले, त्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा विस्तार पुढे महाराष्ट्रामध्ये कसा केला गेला आणि अंततोगत्वा ते परब्रह्म स्वरूपामध्ये लीन कसे झाले. एक आयुष्य क्रम आहे की नाही हा. या क्रमाला चरित्र म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे. चरित्र शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ मी फक्त आपल्या समोर ठेवतोय आता. याला चरित्र म्हणतात. म्हणजे चर धातू आणि त्या धातूने होणारे भिन्न भिन्न अर्थ छटा त्याच्या, हे जर लक्षात घेतले तर अनेक अर्थ आपल्याला करता येतात. आता ते सगळेच सांगावेत किंवा सगळ्याचाच विस्तार करावा असं नाही. मला आज फक्त थोडीशी प्रस्तावना करायची, तेवढी करतो. हे जे चरित्र आहे, या चरित्राचा विचार करत असताना भक्तिशास्त्रामध्ये आपल्याकडे दोन पद्धतीच्या चरित्रांचा विचार आलाय. एक अनुभव चरित्र आणि दुसरं लीला चरित्र. अनुभवश्च लीलाचेत उच्चते चरितम द्विधा. दोन पद्धतीचं चरित्र असतं. उज्ज्वल नीलमणीमध्ये जीव गोस्वामींनी याचा उल्लेख केलाय आणि जीव गोस्वामी उज्ज्वल नीलमणीमध्ये हे सांगतात की अनुभव चरित्र आणि लीला चरित्र असे चरित्राचे दोन प्रकार असतात. उच्चते चरितम द्विधा. एक अनुभव चरित्र आहे आणि दुसरं लीला चरित्र आहे. काय फरक आहे या दोन चरित्रामध्ये? भक्तिशास्त्रांनी त्याची वर्णन करताना अशी वर्णनं केली आहेत की ज्या चरित्राच्या केवळ श्रवणाने आनंद मिळतो त्याला लीला चरित्र म्हणा, आणि ज्या चरित्राच्या आचरणाने जीवन धन्य होतं त्याला अनुभव चरित्र असं म्हणा. एक श्रवणीय चरित्र आहे आणि एक अनुकरणीय असं चरित्र आहे. ते चरित्राचं आचरण करायचं तर त्याला अनुभव चरित्र म्हणा. काही चरित्र ही फक्त श्रवणीय असतात, त्याचं आचरण करायचं नाही. का करायचं नाही याची कारणं वेगवेगळी. त्या विशिष्ट अवस्थेवर गेल्यानंतर ते आचरण त्यांच्याकडून घडलं, ती कृती त्यांच्याकडून घडली, म्हणून कोणत्याही अवस्थेवर असताना ती कृती आपल्याला करता येत नसते. दुर्दैवाने सामान्य मनुष्य संतांच्या जीवनचरित्रामधलं आचरण पाहतो, त्या आचरणाच्या मागची अवस्था बघत नाही. त्यांनी केलं आपण करा, पण त्यांनी कोणत्या अवस्थेमध्ये केलं आम्ही बघणार नाही. याचं उत्तम उदाहरण मी देऊन जाईल. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये चांगदेवांचं काही विशिष्ट स्थान आहे. पण चांगदेवांबद्दल बोलताना आपणही म्हणतो चांगदेव कोरा तो कोरा. हे मुक्ताबाईंनी म्हणायचं, तू नाही. हे आपण म्हणायचं नाही. चांगदेवांचा अभिमान, हे चांगदेवांची अवस्था आपण नाही बघायची. मुक्ताबाईंनी म्हणावं चांगा कोरा तो कोरा राहिला म्हणून. ज्ञानोबारायांनी म्हणावं याला काही कळत नाही म्हणून. मान्य आहे ना. ते म्हणतात, आम्ही म्हणतो चांगदेवाला काही कळत नाही. तुला किती कळतं? त्यांना काही कळत नाही, तुला सगळं कळतं. ये बरं वाघावर बसून. मी म्हणतो चांगदेवांना काही कळत नव्हतं, ठीक आहे, काही कळत नव्हतं तरी कुणाला पत्र पाठवावं हे तरी कळत होतं ना. बास आहे ना, जीवन धन्य आहे ना. आम्हाला तेही कळत नाही की आम्हाला दुःख सांगायचं तर ज्ञानोबारायांना सांगावं, हेही कळत नाही आम्हाला. मोबाईलवर सांगतात. अरे आम्ही कुणाला आमचं दुःख बोलतो आहोत हे सुद्धा जर आम्हाला कळत नसेल तर चांगदेव ज्ञानोबारायांपर्यंत पोहोचले या अवस्थेचा आम्हाला विसर पडतो. आणि आम्ही चांगदेवही म्हणत नाही, चांगदेवांना एकेरी संबोधतो. आम्ही चांगदेव कोरा राहिला. अरे ते योगीराज आहेत. 14 वेळेला मृत्यूला परतवून लावलंय, ठेच लागली तर सहन होत नाही. 14 वेळेला मृत्यू हात हलवत परत गेलाय आणि त्या महात्म्याला आपण अरे जारे म्हणतो. का म्हणतो? मुक्ताबाई म्हणतात म्हणून. मी एकाला सहज म्हणलं, आता उदाहरण म्हणून सांगतो, एकाला सहज म्हणलं अहो हे सिगारेट ओढत जाऊ नका, बिड्या ओढत जाऊ नका, चांगलं नव्हतं. तो मला म्हणाला गजानन महाराज ओढत नव्हते काय? म्हणजे त्याला गजानन महाराजांच्या हातातली चिलीम दिसली पण त्यांची अवस्था दिसली नाही.
मला बाकीचा विस्तार करायचा नाही, मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे की माणूस जेव्हा संतांच्या, सामान्य मनुष्य जेव्हा संतांच्या चरित्राचा विचार करतो तेव्हा जी कृती डोळ्यासमोर येते तेवढीच तो बघतो, त्या कृतीच्या मागची अवस्था बघत नाही. अवस्था पहा. देवाला शिव्या द्यायच्या, द्यावं, पण आधी जनाबाई व्हावं आणि मग द्यावं. मग प्रश्न मिटला. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या म्हणा, तुम्ही तुझं गेलं मढ म्हणा, पण आधी जनाबाई व्हावं आणि मग बोलावं, नाही तर बोलू नये. आमचा अधिकार नाही तो. काही जे चरित्र संतांचं किंवा परमात्म्याचं आहे त्या चरित्रामधला काही भाग हा नेहमी लीला चरित्रामध्ये मोडतो. देवाचं बहुतांश चरित्र हे लीला चरित्र असतं आणि संतांचं बहुतांश चरित्र हे अनुभव चरित्र असतं. दोन्ही पद्धतीची चरित्र आपण तपासा. संतांच्या चरित्रामध्ये अनुकरणीय भाग मोठ्या प्रमाणात आहे आणि देवाच्या चरित्रामध्ये श्रवणीय भाग मोठ्या प्रमाणात आहे. याचा अर्थ देवाच्या चरित्रात अनुकरणीय काहीच नाही असं नाही आणि संतांच्या चरित्रामध्ये लीला चरित्र नाहीच आहे असंही नाही. पण ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो ते चरित्र वेगळं, ज्या चरित्राच्या अनुकरणाने आनंद मिळतो ते चरित्र वेगळं. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, लीला चरित्र आहे, अनुभव नाही. हे चरित्र ऐकायचं फक्त. भागवत कथेमध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंतानी करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण केला. दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालका. भक्त ऐकायचं भागवतातलं. कृष्ण छत्रा बालका छत्राकमिव श्रीकृष्ण लीलया दधार. ऐका फक्त. त्यांनी उचलला म्हणून आम्ही एखाद्या डोंगराखाली हात घालू तो होत नाही. गावाला जाताना वळकटी उचलायला हमाल करावा लागतो याला. आणि हा लीलया दधार असं कसं उचलू शकेल? उचलता येत नाही. भूछत्र तोडून मुलांनी गमतीनं डोक्यावर धारण करावं रस्त्यावरून जाता जाता. छत्राक म्हणजे भूछत्र, छत्री. आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला कुत्र्याची छत्री म्हणतात. इकडं काय म्हणतात मला माहित नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणता प्राणी निवडलाय माहित नाही मला. ते खातात पण म्हणे. कुत्र्याच्या, लहान मुलं रस्त्यावरून जाताना उगी कुत्र्याचं छत्र दिसलं पटकन मोडतो, माझी छत्री माझी छत्री. हे जेवढ्या सहजतेनं करतो तेवढ्या सहजतेनं भगवंतानी गोवर्धन पर्वत आपल्या डोक्यावर धारण केला. छत्राकम इव बालकाः बालकाः छत्राकम इव श्रीकृष्ण लीलया दधार असं अन्वयला गेलं श्लोकाचा. हे लीला चरित्र आहे, याचं अनुकरण नाही करायचं. भगवंतानी 16,108 केल्या. कोणतं चरित्र? लीला का अनुभव? लीला हे ऐकायचं, असं वागायचं नाही, असं होत नाही. भगवंतानी लोण्याची चोरी केली, लीला चरित्र. भगवंतानी गोपिकांना त्रास दिला, लीला चरित्र. भगवंतानी कपट केलं, लीला चरित्र. काही चरित्र ही लीला चरित्र असतात आणि काही चरित्र अनुभव चरित्र असतात. मी पुढे येतो त्या विचाराकडे अजून. तसंच संतांची बहुतांश चरित्र ही अनुभव. याचा अर्थ संतांच्या चरित्रामध्ये लीला चरित्र नाही आहे असं नाही आहे. भिंत चालवणं काय आहे? लीला चरित्रच आहे. रेड्याच्या मुखातून वेद प्रकट करणं म्हणजे काय? लीला चरित्रच आहे. सच्चिदानंद बाबाला उठ म्हणल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसणं काय? लीला चरित्रच आहे. तुकोबारांनी प्रार्थना करणं काय? अशक्य ते तुम्हा नाही नारायणान, मेलेलं मूल उठून बसणं काय? लीला चरित्रच आहे. हा प्रयोग आम्ही करायला जाऊ तर होणार नाही. आमच्या कीर्तनामध्ये आम्ही असं देवाला प्रार्थना करू, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया, तर कोणी उठत नाही. मी गमतीनं सांगतो, त्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होत होते.
अभंग बुडवल्यानंतर तुकोबारायांची प्रतिक्रिया किती विवेकी होती बघा ना आपण. अंगावर धावून नाही गेले तुकोबाराय कोणाच्या. आत्मकल्याणाचे अनुभव शब्दाच्या रूपानं प्रकट झालेत आणि कुठल्या तरी एका सांप्रदायिक अभिनिवेशापोटी आणि विशेष ज्ञानाच्या अभिनिवेशापोटी कुणीतरी त्या सगळ्या अनुभवाची जंत्री पाण्यामध्ये बुडवून टाकतो. पुन्हा तेवढंच मिर्झा राजे जयसिंगांबरोबरच्या तहामध्ये जवळजवळ राज्य परत करून टाकावं लागलं होतं, पण पुन्हा सगळं प्रयत्नाने रडत नाही ना बसले. कुठून आली प्रेरणा? रामेश्वर भट्टाला विरोध करताना किंवा रामेश्वर भट्टांनी अभंग बुडवलेले असताना तुकोबारायांची जी सावध आणि विवेकी प्रतिक्रिया आहे तीच छत्रपती शिवाजी महाराजांची सावध आणि विवेकी प्रतिक्रिया आहे. माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. कितीतरी जोग महाराजांच्या मुखातून असत्य कधी बाहेर पडलं नाही. माझे असत्यवादाचे तप या ज्ञानोबारायांच्या चरित्राचा अनुभव जोग महाराजांच्या जीवनचरित्रात दिसला की नाही? दिसला. संतांचं बहुतांश चरित्र हे अनुभव चरित्र आहे. देवाचं बहुतांश चरित्र हे लीला चरित्र आहे. परंतु एवढ्यावर चरित्राचा विचार जरी थांबला असला उज्ज्वल नीलमणीमध्ये, तरी सुद्धा नंतर आपल्याला अजून याचा थोडासा चांगला विचार विस्तारानं करता येणं शक्य आहे, व्यापकत्वानं करता येणं शक्य आहे. तोही मी आपल्या समोर ठेवतो. मी फक्त प्रस्तावना करतो. चरित्र या संबंधानं प्रस्तावना थोडी आज करतो. अनुभव चरित्र आणि लीला चरित्र हे दोन काय भेद करता येतात तेही सांगतो. अनुभव चरित्र वेगळं, लीला चरित्र वेगळं. लीला चरित्र श्रवणीय आहे, अनुभव चरित्र आचरणीय आहे. पण गंमत ही आहे की देवाच्या आणि संतांच्या लीला चरित्रातही एक अनुभव असतो आणि संतांच्या आणि परमात्म्याच्या अनुभव चरित्रातही एक लीला असते. ऐका, आता याचा दृष्टांत देतो मी, खुलासा करतो, पण साध्या सोप्या शब्दामध्ये करतो. अनुभव चरित्रातली लीला म्हणजे त्या अनुभवाची सहजता असते आणि लीला चरित्राचा हेतू म्हणजे लीला चरित्रातला अनुभव असतो. ऐका, मी दृष्टांतानं खुलासा करतो याचा. अनुभव चरित्रात एक लीला आहे. काय लीला आहे? अनुभव चरित्रातली सहजता. ज्ञानोबारायांना भिंत चालवण्याकरता कष्ट करावे लागले नाहीत. चल म्हटल्याबरोबर भिंत चालली. किती सहज आहे. लीला म्हणून तर त्याला लीला म्हणतात ना. ब्रह्मसूत्रामध्ये लीला शब्दाचा अर्थ करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी तोच लोकवत्तु लीला कैवल्यम या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांनी काय भाष्य केलंय? लीला शब्दाचा अर्थ करताना आचार्यांनी सहजता असा अर्थ केलाय. लीला म्हणजे सहजता. आपण म्हणतो ना, आता आपण बोललो ना, दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालका. लीला शब्द वापरला की नाही तिथं? सहजता सांगायची. लहान मूल भूछत्र जेवढ्या सहजतेनं तोडतं त्यालाच लीला म्हणायचं. लीला म्हणजे सहजता. आपण मराठीमध्ये शब्द वापरतो लीलया. लीलया शब्द वापरतो की नाही? अरे हे काम लीलया करून टाकीन मी. लीलया म्हणजे काय? सहज करेन. आचार्याने त्याला दृष्टांत देताना आपल्या पापण्यांची उघडझाप हे उदाहरण दिले भाष्यामध्ये. आपल्या पापण्यांची जी उघडझाप होते, उन्मिलन मिलन होत राहतं, याच्याकरता माणसाला फार परिश्रम करावे लागतात का? फार संकल्प करावे लागतात का? अरे डोळ्याची पिटपिट तर चालूच असते. डोळ्यांची उघडझाप तर चालू. मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय. डोळ्यांची उघडझाप तर चालूच आहे ना. त्याच्याकरता काय संकल्प करावा लागतो का? चला बाबा आता डोळे बंद करण्याची वेळ झाली, संकल्प करा. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाच. असं झालंय त्याचं काही? सहज सहज. बरं ती पापणी बंद करायला आणि उघडायला काही कुठून तरी जेसीबी आणा, त्याला ओढा, असं थोडंच असतं. सहज आहे. आम्हाला कळायच्या आत तर आमच्या डोळ्यांची उघडझाप होऊन गेलेली असते. याला म्हणतात लीला. अनुभव चरित्र प्रकट करताना ज्ञानोबारायांनी सत्यवादाचे तप केले. याच्याकरता ज्ञानोबारायांना परिश्रम आहेत का हो? आपल्या मुखातून सत्य बाहेर पडावं याच्याकरता ज्ञानोबारायांना परिश्रम करावे लागले काय? नाही. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, तुकोबाराय म्हणतात. या खरं बोलण्याकरता तुकाराम महाराजांना काही प्रयत्न करावे लागले? फार भांडण करावं लागलं?
अंतःकरणाचं आणि जगाचं भांडण चालू होतं. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, खरं बोलू का खोटं बोलू, खोटं बोललो तर फायदा होईल, थोडं बोलू, असं झालं तुकोबारायांचं? नाही नाही नाही, असं नाही झालं. किती सहजता आहे त्यांच्या आचरणामध्ये, सहज त्यांच्या मुखातून बाहेर पडलं, सहज बाहेर पडलं खरं. विचार करा आपण. मी एक जाता जाता एक विचार सांगून जातो, तेवढा बघा. खोटं बोलण्याची इच्छा असताना प्रयत्नपूर्वक जो खरं बोलतो ते बोलणं हे साधकाचं लक्षण आहे, सिद्धाचं नाही. ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो. खोटं बोलण्याची इच्छा असताना प्रयत्नपूर्वक नाईलाजानं मनावर दगड ठेवून विवेकाचा विचार करून नैतिकतेचा धर्माचा विचार करून जो खरं बोलतो तो साधक आहे, संत नाही. कारण त्याला ते खरं बोलण्याकरता प्रयत्न करावे लागलेत. खरं बोलावं का खोटं बोलावं हा विचार मनात यायच्या आत ज्याच्या मुखातून खरं बाहेर पडतो ते संतांचं लक्षण आहे. प्रयत्न नाहीत त्याच्याकरता. नाही नाही, आता खरं बोललं पाहिजे, आता नाही तर जग मला काय म्हणेल, नाही नाही मी संकल्प केलाय 31 डिसेंबरला उद्यापासून खरं बोलायचं, आता मला खरं बोललं पाहिजे, नाही 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 बोललंच पाहिजे. मन म्हणतच असतं आयुष्यभर खोटं बोलत असा आलास, काय बिघडलं, अजून एकदा बोल. नाही नाही 31 डिसेंबरला प्रतिज्ञा केली, उद्या पुन्हा कर. प्रतिज्ञाला काय, 31 डिसेंबरची प्रतिज्ञा तशी 1 जानेवारीपर्यंत टिकत नसतेच. कशा करता विचार करायचा? बोल बोल, खोटं बोल, नाही नाही खरंच बोलणार, साधकाचं लक्षण आहे. ज्ञानोबारायांना सत्य बोलण्याकरता खटाटोप करावा लागणार नाही. त्यांना सत्य असत्याचा विचार करून विवेकानं सत्यावर अधिष्ठित व्हावं लागलं नाही. मी तर अनेक वेळेला हे बोलतो आणि ते बोलण्यामध्ये पुन्हा एकदा बोलायला मला कोणताही संकोच नाही. लोक म्हणतात तुकाराम महाराज खरं बोलले, हे खोटंच आहे हो. तुकाराम महाराज खरं बोलले हेच मुळात खोटं आहे. तुकाराम महाराज खरं बोलत नसतात. तुकाराम महाराज जे बोलतात त्याला जग खरं म्हणत असतं, हा मुद्दा आहे. त्यांचं खरं किंवा खोटं हा मुद्दा नाहीये. त्यांचं बोलणं बोलणंच आहे, त्याच्यामध्ये परिश्रम नाहीच आहेत खऱ्या खोट्याचा निवाडा करण्याचे. पण सत्य असत्यासी मन केले गवाही हे मात्र तुमच्या आमच्याकरता महत्वाचं आहे. याचा मात्र विचार केला पाहिजे. मार्ग दाखवून देण्याकरता म्हणून जर त्यांना तसा आचार करावा लागत असेल तर चर शब्दातला गमने या अर्थात, चर हा धातूतला गमने हा अर्थ आम्हाला तिथं सिद्ध करता येतो ना. गत्यर्थ धातू तो वापरता येतो ना आम्हाला. आणि म्हणून अनुभवातली एक लीला असते की त्या लीलेमध्ये सहजता आहे, सहजता आहे. रेडा बोलवताना ज्ञानोबारायांना कष्ट पडले नाहीत, सहज ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, एवढंच बोल रे ऋग्वेद एवढंच म्हणाले आणि अग्नी मिळे पुरोहितम सुरू झालं. काय कष्ट आहे? काय ते रेड्याला घेऊन आठवडाभर महिनाभर ज्ञानेश्वर महाराज पाठ घेत बसले नव्हते त्याचे. हे बघ असं म्हणायचं असतं, इथं स्वर उदात्त, इथं अनुदात्त आहे, इथं असं कर, इथं मान अशी हलवली पाहिजे, कारण ऋग्वेद आहे ना. ऋग्वेदाचे स्वर मानेवर दाखवले जातात. मान इथं अशी हलव, इथं तशी हलव, हा उदात्त अनुदात्त. काही नाही, त्याला घेऊन बसले नव्हते, त्याला शिकवलं नव्हतं, काही नाही, त्याला काय कळणार आहे? रेडाच आहे तो. बरं ज्ञानोबाराय घेऊन बसले असले तरी सुद्धा रेडाच नव्हतं. काही काही जणांना ज्ञानोबाराय घेऊन बसले तरी फरक पडत नाही असा त्याचा अर्थ आहे. रेडाच आहे, पण ज्ञानोबारायांना कष्ट नाही पडले. बोल रे ऋग्वेद संपलं, विना सायास वेद प्रकट झाला. हे काय आहे? अनुभव चरित्रातली लीला. सत्य बोलण्याकरता ज्ञानोबारायांना कष्ट पडले नाहीत, अनुभव चरित्रातली लीला आहे. ही जशी अनुभव चरित्रातली लीला असते तसं संतांच्या आणि परमात्म्याच्या लीला चरित्रात एक अनुभव असतो. मी दुसरा भाग त्याचा आपल्याला सांगतो. अनुभव चरित्रातली लीला म्हणजे अनुभवातली सहजता आणि लीला चरित्रातला अनुभव म्हणजे लीला चरित्राचा हेतू. हे गणित लक्षात ठेवा.
लीला चरित्राचा हेतू म्हणजे लीला चरित्रातला अनुभव असतो. म्हणजे काय, मी त्याची उदाहरण आपल्याला सांगतो. देवाचंही सांगतो, ज्ञानोबारायांचंही सांगतो. दोन्ही उदाहरण आपल्या समोर आहेत. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, हे लीला चरित्र आहे ना, आहे. हे श्रवणीय चरित्र आहे, असं वागायचं नाही, ठीक आहे. पण भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला हे जरी खरं असलं तरी तसं जरी आम्हाला वागता आलं नाही, तशी कृती जरी करता आली नाही, तरी भगवंतानी ज्या हेतूने ती कृती केली तो हेतू तरी आम्हाला आचरणात आणता येतो की नाही. गोवर्धन याग झाला, इंद्र रागावला. आपल्याला भागवतातली कथा माहिती आहे. कथा सांगणं हा हेतू नाही आत्ता माझा. त्यांनी सांवर्तक मेघांना आज्ञा केली, सांवर्तक मेघ गरजले, पडले, सगळं गोकुळ पाण्याखाली जायला लागलं. गोकुळातले सगळे गोपिका गोपाळ भगवंताजवळ आले. देवा, गोकुळ बुडायला लागलं, आम्हाला याच्यातून तुम्ही बाहेर काढा, वाचवा वाचवा. भगवान म्हणाले, चिंता करू नका, आपण ज्याचं पूजन केलं, ज्याचा याग केला तो आपल्याला वाचवेल. म्हणून भगवंतांनी गोवर्धन पर्वत करांगुलीवर धारण केला आणि सगळ्या गोकुळाचं रक्षण केलं. मेघ तो कडाडीला, शिळा वर्षता भारी. भगवंतांनी गोकुळाचं रक्षण केलं. आता गोवर्धन पर्वत करांगुलीवर धारण करणं हा जरी लीला चरित्राचा भाग असला तरी याच्यातून भगवंतांनी काय दाखवून दिलं हे पहा ना. काय दाखवून दिलं भगवंतांनी? याच्यातून हे दाखवून दिलं की आपल्याकडे कुणी जर शरणागत म्हणून आश्रयाच्या अपेक्षेने आला असेल तर वाटेल ते कार्य करावं, पण त्याला आश्रय देऊन संतुष्ट करावं. हा भगवंताचा हेतू, हाच लीला चरित्रातला अनुभव आहे जो आमच्या आचरणाचा विषय होऊ शकतो. मला आश्रय द्या असं म्हणून आलेल्या प्रत्येक माणसाकरता तुम्हाला घर डोक्यावर धारण करायचं नाही. प्रत्येक वेळेला आम्हाला काही पर्वत डोक्यावर धारण करायचा नाही. अहो, आम्हाला आश्रय द्या, बाहेर पाऊस कोसळतोय, आम्ही भिजण्याची शक्यता आहे, असं म्हणून आपल्या आश्रयाला आलेल्यांना दरवाजा उघडून द्यावा. हेच भगवंताच्या त्या लीला चरित्रातून आपल्याला घेण्यासारखा अनुभव आहे. लीला चरित्रातला अनुभव असा आहे. लीला चरित्रातला हेतू हा अनुभवार्थ असतो आणि अनुभव चरित्र, त्या चरित्रातली सहजता ही लीला असते. ऐका, ज्ञानोबारांच्या चरित्रातलं उदाहरण सांगतो. चरित्र लीला चरित्र आहे, पण त्याच्यातला अनुभव महत्वाचा आहे. आम्हाला घेण्यासारखा अनुभव असतो, लीलेची कृती नसते. तेच उदाहरण देतो मी. उदाहरण आहे माझ्याकडे, मी वेगळी आणत नाही आता. ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. पहिल्यांदा पैठणला सभा भरली. त्या सभेमध्ये शुद्धीपत्रक द्यायचं न द्यायचं याच्यावर पुष्कळ खल झाला. मग ज्ञानेश्वर महाराज जेव्हा तत्वविचार बोलून दाखवायला लागले तेव्हा कुणीतरी एका कर्मठानी, एखाद्या स्वतःला विद्वान समजणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं, अरे हा याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. तोन तू एकच का? ज्ञानोबाराय म्हणाले, तोन मी एकच. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा, वगैरे वगैरे. हे चरित्र आपल्याला माहिती आहे. मग त्याच्या पाठीवरचे वळ ज्ञानोबारायांच्या पाठीवर दिसले. लोकांना आश्चर्य वाटलं. पण हे सगळी घटना होईपर्यंत त्या सभेमधले काही लोक उठून निघून गेले होते. याला काय अर्थ द्यायचा? हा काही बोलतो. वेदांत बोलण्या एवढी सोपी गोष्ट या जगात दुसरी नाही. त्याला काय असतं? काहीतरी बोलतो, हा सगळा आत्माचा आहे, सगळं ब्रह्मच आहे, मी ब्रह्मन तो ब्रह्म. याला काय अर्थ आहे? चला निघा घरी. असं काही शुद्धीपत्र देता येत असतं का? काही जण गेले उठून. आणि मग ते घरी गेल्यानंतर त्यांना कुणीतरी सांगितलं की अरे, रेड्याच्या पाठीवरचे वळ यांच्या पाठीवर दिसले, हा सामान्य माणूस नाही बाबा, प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार आहे. कळल्यानंतर मग वाईट वाटलं, अरे का गेलो आपण उठून, तो चमत्कार आपल्याला बघायला मिळाला नाही. आणि मग सगळ्या पैठणभर त्याची चर्चा चालू होती. रेड्याच्या पाठीवरचे वळ ज्ञानोबारांच्या पाठीवर दिसले कसे. संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराज त्या पैठणच्या घाटावरून जात असताना तो रेडा बरोबरच होता. रेड्याला एवढं तरी कळलं की कुणाच्या बरोबरीनं राहावं. जी मंडळी सकाळच्या सभेतून उठून गेली होती त्या मंडळींनी पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांना बघितलं आणि मग पुन्हा चौकशा सुरू झाल्या. त्याच्या पाठीवरचे वळ तुझ्या पाठीवर दिसले कसे? कोणी म्हणालं याला बंगाली जादू येते, कोणी म्हणतं याला ब्लॅक मॅजिक येते, कोणी असं कोणी तसं. आणि मग एकाने सांगितलं, अरे ते करणं काही सोपं आहे, नजरबंदी आहे.
पण या आमच्यासारखा या रेड्याला वेद बोलवून दाखवशील तर आम्ही तुला मानू. झालं. ज्ञानोबारायांना त्याने आव्हान दिलं, या रेड्याच्या मुखातून वेद प्रकट करून दाखव बरं. ज्ञानोबारायांनी रेड्याला सांगितलं, बोल बाबा ऋग्वेद म्हण. मग त्या रेड्याने वेद म्हणून दाखवला. सगळ्यांना कळलं. मग पुन्हा एकदा ज्ञानोबारायांचा गवगवा झाला. पुन्हा सगळं. आता रेड्याच्या मुखातून वेद प्रकट केला, हे झालं लीलाचरित्र झालं. आता मला काय मुद्दा मांडायचा आहे काय, पुढचं चरित्र ज्ञानोबारायांचं आपण पहा. जेव्हा ज्ञानोबारायांना हे सांगण्यात आलं, अरे केवढा तुम्ही चमत्कार घडवला, केवढा चमत्कार घडवला, तेव्हा ज्ञानोबारायांची प्रतिक्रिया जी होती ते आमचा अनुभव चरित्र आहे, हे मला सांगायचं. त्या लीला चरित्रातला अनुभव इथे आहे. ज्ञानोबारायांची प्रतिक्रिया काय होती त्या सगळ्या प्रकरणावर. ज्ञानोबाराय म्हणाले की रेड्याच्या मुखातून मी वेद बोलवला असं तुम्हाला का वाटतंय? अरे आम्ही बघितलं ना, तू रेड्याला आज्ञा केलीस की बोल रे ऋग्वेद, म्हणून रेडा वेद बोलला. अरे पण मी वदवून घेतला असं तुम्हाला, मग कुणी वदवून घेतला? ज्ञानोबाराय म्हणाले, मी रेड्याला वेद म्हण असं म्हणालो, पण माझ्या म्हणल्याने रेडा वेद म्हणाला नाही. हे माझं कर्तृत्व नाही आहे. मग कुणाचं कर्तृत्व? ज्ञानोबाराय म्हणाले, तुम्ही मला काय सांगितलं होतं? तुमची आज्ञा काय होती? रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखव असं तुम्ही म्हणालात की नाही. मग ज्या वेळेला तुमच्यासारखा वेदज्ञ एखादा ब्राह्मण, एखादा विद्वान जर असं म्हणत असेल की रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखव, तुमच्या या म्हणण्यानेच रेड्याच्या ठिकाणी वेद वदवण्याचा अधिकार प्राप्त झाला. माझ्या म्हणण्याचं काहीही नाहीये याच्यामध्ये. ही नम्रता, हे लीला चरित्रातला अनुभव आहे जो आपण स्वीकारला पाहिजे. चरित्र लीला चरित्रच आहे. आम्ही रेड्याच्या मुखातून वेद वदवायचाच नाही, पण वेद वदवण्याचं कर्तृत्व अत्यंत नम्रतेनं आणि अत्यंत लीन होऊन अत्यंत विनयानं नाकारणं हे आम्हाला जमलं पाहिजे. हे ज्ञानोबारायांच्या लीला चरित्रातला अनुभव आहे. आपल्याकडे आश्रयाला आलेल्याला कुणालाही माघारी न पाठवता आपल्या घराचा दरवाजा उघडून त्याला आत घेणं, हे गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या लीला चरित्रातलाही एक अनुभव आहे. म्हणून लीला चरित्राचा जो हेतू असतो तो अनुभव असतो, आणि अनुभव चरित्रातली जी सहजता असते ते लीला चरित्र असते. असा त्याच्यातला फरक आपल्याला हा विचार काही आपल्याला उज्ज्वल नीलमणीमध्ये सापडत नाही, परंतु आपल्याला लक्षात घेण्याकरता आपल्याला हे चिंतन करता येतं. जोग महाराजांचं चरित्र असंच आहे. त्यांचं आचरण कसं होतं, त्यांचं वागणं कसं होतं, या सगळ्यापेक्षा त्यांच्या प्रत्येक कृतीतला त्यांचा हेतू काय होता, फार महत्वाचा विचार, की जो आमच्या जीवनाकडे बघायची एक स्वतंत्र दृष्टी देतो आम्हाला, एक स्वतंत्र विचार देतो आम्हाला. जोग महाराजांचं चरित्र आम्हाला या निमित्तानं बघायचं आहे. त्या चरित्रामध्ये त्यांचा अवतार, त्यांचा जन्म कुठं झाला, कुणाच्या पोटी झाला, हे तर आपल्याला ज्ञातच आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामांनी लिहिलेलं चरित्र हाच माझ्या समोरचा मुख्य आधार आहे. त्याच ग्रंथाच्या आधारानं मी पुढे जाणार आहे. आपल्यालाही दुसरा कोणता आधार तसाही नाहीच आहे जोग महाराजांच्या चरित्राला. मामांनी लिहिलेलं चरित्र हाच मोठा आधार आहे, आणि मामांनी ते लिहिलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये गुरुभक्तीही प्रकट झालेली आहे. ते मामांनी लिहिलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अवांतर काही मांडलेलं नाही आहे, आणि ते मामांनी लिहिलेलं असल्यामुळे ते अतिशय स्पष्ट आहे. हे सगळंच मामांनी लिहिलेलं असल्यामुळे त्या चरित्राच्या ठिकाणी प्रकट झालेले गुण आहेत. लेखकाचे म्हणून जे गुण ग्रंथामध्ये अभिव्यक्त होतात तसे याही ग्रंथामध्ये ते झालेत. त्यामुळे जोग महाराजांच्या चरित्रामध्ये अशा चमत्काराला कुठेही स्थान नाही. हेच करून दाखवलं, तेच करून दाखवलं. पंगत बसली होती, त्यांनी थोडा भात दिला, सांगितलं वाढा, आणि त्यांनी दिलेला चिमूटभर भात अख्ख्या पंक्तीला पुरून उरला. काही नाही जोग महाराजांच्या चरित्रात. रामायणाचा विचार करताना, आता आपण रामायण ऐकताच आहात, गोस्वामी तुलसीदासजींनी प्रकट केलेलं रामायण, नाथ महाराजांनी प्रकट केलेलं रामायण, आनंद रामायण, विचित्र रामायण, अद्भुत रामायण, हे जेवढी केवढी रामायणं आपल्याला दिसतात, सापडतात, अभ्यासता येतात, त्या सगळ्या रामायणांमध्ये रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रातले चमत्कार आहेच आहेत. पण आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मूळ वाल्मिकी रामायण अशा चरित्रावर विश्वास ठेवत नाही. दगडावर राम लिहिलं, दगड तरला, मूळ वाल्मिकी रामायणात हे नाही.
वाल्मिकी रामायण अशा चरित्रांवर विश्वासच ठेवत नाही. वाल्मिकी रामायणाने यंत्रांची नावं देऊन सांगितलंय सेतुबंधन कसं झालं ते. दगड आणले आणि त्याच्यावर राम लिहिलं, दगड तारला, दगड टाकला आणि तरला नाही. हे संतांनी आपल्या सांगितलंय, त्याच्यावर विश्वास आहे, हे मान्य आहे. परंतु मूळ वाल्मिकी रामायणामध्ये अशा पद्धतीच्या चमत्कारांना काही स्थान नाही आहे. रामचंद्र प्रभूंचा पाय लागला आणि शिळेची अहिल्या झाली, नाही आहे वाल्मिकी रामायणामध्ये. अशा चमत्काराला वाल्मिकी ऋषी कुठं स्थान देत नाहीत. त्यांच्या दृष्टीने रामचंद्र प्रभूंचं चरित्र हे माणसाच्या आचरणाकरता म्हणून आदर्श चरित्र आहे, ते तसंच असलं पाहिजे. म्हणून पहिल्याच सर्गामध्ये रामचंद्र प्रभूंना नर अशी संज्ञा देऊन वाल्मिकी ऋषी पुढे बोलतायत. आणि त्याच्यामुळे तर रामचंद्र प्रभूंवर नरत्वाचा आणि जीवत्वाचा आरोप केला गेला ना नंतरच्या तथाकथित विद्वानांकडून. अर्थात त्याचं खंडन सगळं धर्मसम्राट करपात्रीजींनी रामायण मीमांसा नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सगळंच खंडन करपात्रीजींनी केलंय. ज्यांना रामायण आणि रामायणाच्या संबंधाने निर्माण होणाऱ्या आक्षेपांचा विचार करायचा आहे त्यांनी तो ग्रंथ पाहावा. किती मोठा विद्वान असो, करपात्रीजींसमोर काय हो, काय बोलणार आणि कसं बोलणार, त्यांच्यासमोर कोण बोलणार. त्या पद्धतीनं जोग महाराजांच्या चरित्रामध्ये अशा पद्धतीच्या कोणत्याही चमत्काराला स्थान नाही. त्याच्यामुळे उगीचा चरित्र सांगताना डोळ्यात पाणी आणायचं, चरित्र सांगताना रडायचं, काही नाही. जोग महाराजांचं चरित्र आमच्या जीवनाचा आदर्श आहे. त्या चरित्राकडे बघायचं आणि पुढं पाऊल टाकायचं. त्या चरित्राकडे बघायचं, आपलं जीवन पूर्णत्वाकडे प्रवृत्त करायचं. पण तरी सुद्धा जोग महाराजांचं चरित्र सांगत असताना आम्हाला अद्भुत वाटावं असं काही त्या चरित्रात निश्चित आहे. त्यांनी ती अद्भुतता आपल्या कृतीतून प्रकट केली नाही, पण त्यांचा जन्मच असा होता की त्यांच्याकडे बघितल्यानंतर कुणालाही ती अद्भुतता वाटावी. जोग महाराजांचं जीवन म्हणजे अनंत गुणांची खाण आहे. काय नाही त्या चरित्रामध्ये, काय नाही. जोग महाराजांच्या कीर्तनात 1-2 वर्षापूर्वी कधी माझ्या लक्षात नाही, पण एक भूमिका मी बोललो होतो ती पुन्हा एकदा सांगतो, जी जोग महाराजांना लागू पडणारी आहे असं मला वाटतं. जोग महाराजांना आपण संत म्हणतो, पण ते नुसते संत नव्हते. संत नव्हते नाही, नुसते संत नव्हते असं मला म्हणायचं आहे. विपर्यास होऊ नये त्याचा कृपा करू. आपल्याकडे संत वाङ्मयामध्ये हे 2 शब्द जोडून येतात, साधू आणि संत. साधू संत असे शब्द जोडून येतात. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, साधू संत जोडून येणारे शब्द आहेत. साधू आणि संत या दोन्ही शब्दाचा विचार केला तर ते दोन्ही शब्द समान अर्थाचे आहेत असं वाटतं, पण समान अर्थाचे नाहीत. मी आपल्या वारकरी संप्रदाय आणि आपल्याला ज्ञात असणाऱ्या वारकरी संप्रदायाबद्दल बोलतो बरं. आता जोग महाराजांचा विशेष काय होता इथून सुरुवात करतो. आपल्या संप्रदायामध्ये संत पुष्कळ झाले, क्वचित प्रसंगी साधूही झाले, पण जोग महाराज साधूही होते आणि संतही होते. असभुवी धातूला शत्रू प्रत्यय लागून साधू आणि संत हे दोन्ही शब्द सिद्ध करता येतात. गीतेने विचार सांगितला, सद्भावे साधू भावेच सत इति एतत् प्रयुज्यते. 17व्या अध्यायामध्ये गीता बोलते सद्भाव आणि साधू भाव हे 2 वेगळे आहेत. सत याच्यावरूनच साधू शब्द आहे आणि सत या शब्दावरूनच संत शब्द आहे. फरक कुठे आहे? फरक नाथ महाराजांनी दाखवलाय. नाथ महाराजांनी फरक साधू आणि संत या 2 शब्दामध्ये फरक सांगताना नाथ महाराजांनी जो फरक सांगितलाय तो महत्वाचा आहे. नाथ महाराज काय म्हणतात? संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे. धर्मालागी जे असतात ते संत आणि धर्म रक्षणा करता येतात ते साधू.
लागी आणि रक्षण या दोन शब्दाकडे आपण आपलं लक्ष वेधा. मी फरक सांगतो. संत शब्द हा सत्तावाचक आहे आणि साधू शब्द सामर्थ्यवाचक आहे. धर्म सिद्ध करण्याकरता सत्ता लागते, पण धर्माचं रक्षण करण्याकरता सामर्थ्य लागत असतं. मी सरळ सांगतो, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहताना भगवान श्रीकृष्ण रोज गोकुळामध्ये जात होते. कसे जात होते? खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी. हे हातामध्ये काठी, खांद्यावर कांबळी, हे काय आहे हो सगळं? याची काही लक्षणं आहे का? नाही आहे ना याची लक्षणं. हा फक्त गोपाळाचा वेश, गुराख्याचा वेश म्हणून भगवंतांनी धारण केला नाही. काहीतरी होतं त्याच्यामध्ये. ब्रह्मादिकान कळे खोळ, ते हे अकळ धरी येली, मोहरी पावा वाहे पाठी, धावे पाठी गायीचे. काय आहे हे सगळं? याच्यामध्ये काही लक्षणं आहेत. मी पुढे येतो. संत शब्द सत्तावाचक आहे, साधू शब्द सामर्थ्यवाचक आहे. रक्षणाकरता सत्ता चालत नाही. रक्षणाकरता सत्ता चालत नाही, रक्षणाकरता सामर्थ्य लागतं. सत्ता आणि सामर्थ्य हे दोन्ही एका केंद्रात येणं हे जवळजवळ अवघड असतं. काही जणांकडे सत्ता असते पण सामर्थ्य नसतं, आणि काही जणांकडे सामर्थ्य असतं पण सत्ता नसते. याची उदाहरणं देत बसत नाही, पुष्कळ बोलता येईल या संबंधात, पुष्कळ बोलता येईल. आपल्याला नोकरीवर ठेवावं की ठेवू नये याची सत्ता आपल्या ऑफिसमधल्या साहेबांकडे, पण त्या नोकरीचा पगार दिल्यानंतर तो पगार कसा खर्च करायचा हे सामर्थ्य आमच्याकडे. सत्ता त्याच्याकडे असेल पण सामर्थ्य आमचं आहे ना. एखादा मोठा लाकडाचा ओंडका उचलण्याकरता काय ताकद लागते, तो कसा उचलावा, त्याच्याकरता कोणती युक्ती वापरावी, याच्याकरता एखादा तंत्रज्ञ, त्याची सत्ता चालेल, पण ओंडका उचलण्याचं सामर्थ्य मात्र कष्टकऱ्याकडेच असतं. त्याच्याकडे, कष्टकरी माणसाकडे सत्ता नसेल पण त्याच्याकडे सामर्थ्य आहे. एखादा दुकानदार आपल्या गादीवर बसतो आणि सांगतो ही 50 पोती आज उचलून ठेव. एखादा कामगार म्हणाला तू उचल बरं एखादं, जमेल? जमत नाही. त्याला सत्ता आहे, उचल म्हणून सांगावं लागतं त्याला, पण सामर्थ्य कामगाराकडेच आहे. पुष्कळ उदाहरणं देत नाही जास्तीची, नाही तर घरापर्यंत यावं लागेल मला. देऊच नको झालं. मला अजून एक महत्वाचा मुद्दा मांडायचा. सत्ता आणि सामर्थ्य याचं एकेंद्रीकरण म्हणजे जोग महाराजांचं चरित्र आहे. ऐका, त्यांच्याकडे सत्ताही होती, त्यांच्याकडे सामर्थ्यही होतं. मी लक्षणेने सांगतो. जोग महाराजांच्या डोक्यावरचा फेटा हे सत्तेचं लक्षण आहे, आणि जोग महाराजांच्या हातातली काठी हे त्यांच्या सामर्थ्याचं लक्षण आहे. डोक्यावर फेटा असणं हे विद्वत्तेचं प्रतीक आहे. आम्ही डोक्याला फेटा बांधून कीर्तन करतो, अजून तरी चालू आहे, पुढे काय बदल होतील माहित नाही. पण फेटा बांधल्याशिवाय आम्हाला कीर्तन करता येत नाही. का? कारण ते धर्माची सत्ता आहे ती. डोक्यावर फेटा बांधला म्हणजे 2 तास लोकांनी ऐकायचंय त्याचं, त्याला प्रतिप्रश्न करायचे नाहीत. कीर्तनामध्ये प्रतिप्रश्न करायला परवानगी नाही. पाठात काय करायचंय ते करा तुम्ही, कीर्तनात प्रवचनात नाही. हे असं कसं पुन्हा सांगा, हे तुमचं चुकलंच आहे, नाही. तुम्ही नंतर भेटा त्याला, हे चुकलं बाबा तुमचं, सांगा, योग्य अयोग्य काय असेल तो निर्णय करा. पण ज्या वेळेला तो पटका बांधून उभा आहे त्यावेळेला ती धर्मसत्ता आपल्याला मान्य करावी लागते. त्या गादीची ती सत्ता आहे. जोग महाराजांच्या डोक्यावरचा फेटा बघा आपण, सत्तेचा वाचक आहे तो, आणि त्यांच्या हातातली काठी हे सामर्थ्याचं वाचक आहे. जोग महाराजांची सत्ताही होती आणि त्यांच्याकडे सामर्थ्यही होतं. सद्भावे साधुभावे दोन्ही होतं. जोग महाराज साधूही होते, जोग महाराज संतही होते. जोग महाराज म्हणजे अनंत गुणांची खाण आहे.
पण हे जे गुण जोग महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला दिसतात. एक शेवटचा मुद्दा एक 2-3 मिनिटांमध्ये मांडतो. माझ्या हातात अजून 5च मिनिट आहेत. म्हणजे बोलण्यासारखं पुष्कळ आहे, तसाही माझा अर्धा तास कमीच झालाय, पण ते योग्यही आहे, एका अर्थाने उचितही आहे. पण मला 5ला संपवलं पाहिजे. मी जर वेळेवर नाही संपवणार नाही वेळेवर, तर या मंडपामध्ये अदृश्य रूपात असणारे बोधे बाबा मला क्षमा करणार नाही. मी वेळेवर संपवलं पाहिजे, मला त्यांच्या शब्दानुसार चाललं पाहिजे. त्यांचा कटाक्ष होता, वेळेवर कार्यक्रम सुरू झाला पाहिजे आणि वेळेवर संपला पाहिजे. आजही माझी भावना हीच आहे. ते कुठंतरी मंडपामध्ये आहेत, माझी भावना तर हीच आहे. एक महत्वाचा मुद्दा, जोग महाराज गुणांची खाण आहेत, गोष्ट खरी, परंतु जोग महाराजांकडे दिसणारे गुण हे जोग महाराजांनी प्रयत्नपूर्वक कमावले नव्हते. जोग महाराजांची साधना दाखवा. जोग महाराज म्हणत असत, मामांनी लिहिलंय, आपल्याला काही स्वतःची बुद्धी चालवायचं कारण नाही. जोग महाराज म्हणत असत, आज मी जो पारमार्थिक दिसतो, गुणसंपन्न दिसतो, या जन्मात मी काहीच साधना केली नाही. मग अरे हे मागच्या जन्मीच आहे माझं. काय आहे? मागच्या जन्मी मी ज्ञानोबारांच्या पालखीचा भोई होतो म्हणत असत. मी ज्ञानोबारांच्या पालखीचा भोई होतो, त्यांची पालखी मी माझ्या खांद्यावर वाहिली, त्यामुळं आज माझं हे पारमार्थिक वैभव आहे. ते गुण कमावण्याकरता जोग महाराजांनी प्रयत्न केले नाहीत. सामान्य माणसाला आपलं जीवन पूर्णतेला न्यायचं असेल तर एखादा गुण मिळवावा लागतो, आणि एखादा गुण कमावण्यामध्ये त्याला संपूर्ण आयुष्य, या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायची म्हटलं तर आयुष्य जातो. एक वैराग्य निर्माण व्हायचं म्हणजे एक नाही, आनंद, अनेक आयुष्यांचा, अनेक जन्मांची ती जोड असते. नुसतं दान करायचं म्हटलं एका जन्माचं काम नाहीये ते. एक गुण मिळवण्याकरता, म्हणून गुणदोषांची जी बेरीज वजाबाकी आहे ना, ती सिद्धांताच्या भाषेमध्ये अशीच आहे. माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा गुण येतो तेव्हा तो एकटा येतो. प्रत्येक गुण मिळवण्याकरता माणसाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात, पण एखादा गुण जातो तेव्हा बरोबर सगळ्या गुणांना घेऊन जातो. गुण येताना एकटा येतो, जाताना सगळ्या गुणांना घेऊन जातो. आणि दोष येताना मात्र सगळ्यांना घेऊन येतो, जाताना मात्र एखादाच जातो. गुणदोष मोठे विचित्र आहेत. गुण येताना, अरे गुण आला, एखाद्याकडे वैराग्य आलं म्हणजे त्याच्याकडे दातृत्व येईलच असं नाही, त्याच्याकडे अभ्यास येईलच असं नाही. एखाद्याकडे दातृत्व आलं म्हणजे त्याच्याकडे दम येईलच असं नाही, त्याच्याकडे अभ्यास येईलच, निर्भयता येईलच असं नाही. दातृत्व प्राप्त करून घेण्याकरता स्वतंत्र प्रयत्न करा, निर्भय होण्याकरता स्वतंत्र प्रयत्न करा, सत्वसंशुद्ध होण्याकरता स्वतंत्र प्रयत्न करा. पण एक निर्भयता जीवनातून निघून गेली की बाकी सगळे गुण हातात हात घालून निघून जातात. पण दोष येताना मात्र एक दोष येतो, एक दोष, फक्त काम येतो. काम आला की क्रोध येतोच. ध्यायतो विषयान पुंसाः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. येताना दोष येताना सगळे मिळून येतात, पण एखाद्या दोषाला घालवताना सगळे दोष एकदम जात नाहीत, एकच दोष एका वेळेला जातो. काम आला म्हणजे क्रोध येतोच, पण काम गेला म्हणजे क्रोध जातोच असं नाही. दुर्वासांच्या अंतःकरणात काम नाही पण क्रोध आहे ना, त्यांच्या कामाबरोबर क्रोध गेला नाही ना त्यांचा. सामान्य माणसाच्या जीवनाचं गणित मांडताना आपल्याला हे त्रैराशिक मांडावंच लागेल. गुण येताना एक एकटे येतात, जाताना मिळून जातात. दोष येताना मिळून येतात, जाताना एक एकटे जातात. पण जोग महाराजांच्या चरित्रामध्ये दोष नाही. बरं, गुण मिळवण्याकरता गुणप्राप्तीची साधनाही दिसत नाही की जोग महाराज गेले डोंगरावर जाऊन असं केलं, जोग महाराज तिथं गेले, तिथं जाऊन त्यांनी हे केलं ते केलं, काही नाही. गुणप्राप्ती करता प्रयत्न नाहीत. का नाहीत त्याचं कारण सांगून मी आजच्या पुरता थांबतो आणि जोग महाराजांच्या चरित्राला उद्यापासून प्रारंभ करतो. मी फक्त चरित्र ही भूमिका काय आहे, या शब्दाचा अर्थ काय होतो, चरित्र मांडायचं म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्या पद्धती त्या संबंधाचा फक्त विचार आज केला. एक फक्त भूमिका आहे. जोग महाराजांनी गुणांकरता प्रयत्न केले नाहीत. मग उलट झालंय.
गुणांना असं वाटलं की आता आपल्याला जगायचं असेल तर जोग महाराजांशिवाय दुसरं कोणतंही चरित्र आपल्या अस्तित्वाकरता उपयोगी नाही. गुणांना असं वाटलं की आपल्याला जगायचं असेल, आम्ही गुणांच्या आधारावर जगतो, पण गुण ज्यांच्या आधारावर जगतात ते जोग महाराज आहेत. गुणांना असं वाटलं की आपल्याला जर या कलियुगामध्ये आता जगायचं असेल, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर अशा एका व्यक्तीच्या चरित्राचा आपण आश्रय केला पाहिजे की ज्या चरित्रामध्ये फक्त आपणच शोभून दिसू, तिथं दोष आपल्या बरोबर येणारच नाहीत. असं चरित्र कुठं आहे? आणि मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते गुण फिरले काळामध्ये, तेव्हा त्या गुणांच्या लक्षात आलं फक्त एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की जिथं आपलं अस्तित्व सुखकर आहे, ते म्हणजे जोग महाराजांचं जीवन. आणि म्हणून जोग महाराजांनी गुणप्राप्ती करता प्रयत्न केले नाहीत. गुण स्वतःहून जोग महाराजांच्या आश्रयाला आलेत की आम्हाला जगवा, आमचं अस्तित्व ठेवा. तुम्ही नाही तर आम्हाला या जगतामध्ये अभ्यास नावाची संकल्पना जिवंतच राहणार नाही. तुम्ही जर नाही नसता तर श्रद्धा नावाची, निष्ठा नावाची गोष्ट या जगतामध्ये जिवंत दिसली नसती. याच्याकरता म्हणून सगळे गुण ज्यांच्या आश्रयाला आले ते जोग महाराजांचं चरित्र आहे. चरित्र अलौकिक आहे. ऐकताना आपल्यातलंच वाटतं, पण आचरताना असामान्य वाटतं, असं अद्भुत चरित्र जोग महाराजांचं आहे. त्या जोग महाराजांच्या चरित्र क्रमाचा आम्हाला विचार करायचा आहे. आयुर्क्रमाचा आम्हाला थोडासा विचार करून मग पुढे जायचं आहे. या चरित्राच्या संबंधानं आणखीनही काही भूमिका आणि जोग महाराजांचं एकूण चरित्र, त्याचा विचार करायचा आहे. आत्ता माझी वेळ संपली, म्हणून आत्तापुरता मी थांबतो. नंतरचे कार्यक्रम काय आहेत सूचना दिली जाईल. आत्तापुरता मी फक्त थांबतो. राहिलेला चरित्राचा विचार आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला.